चला करू अभ्यास. तर मुलांनो, आज आपल्याला भागाकाराची ओळख करून घ्यायची आहे. हा भाग 1 आहे. भाग 2, 3, 4 तुम्हाला सर्व भागाकाराचे भाग पाहायचे आहेत. तर हा भागाकार आपण 3री आणि 4थी साठी शिकणार आहोत. तर ठीक आहे, चला पटकन आता आपण भागाकाराची गणित सोडवूयात. नमस्कार मुलांनो, आता आपल्याला भागाकार शिकायचा आहे. तर तुम्हाला काय करायचंय, हा भागाकार इथं तुमच्या वहीवरती तुम्हाला एक एक भागाकार लिहून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. जर तुम्हाला येत नसेल तर माझ्यासोबत फक्त पहा, शिका आणि नंतर मग दुसऱ्यांदा डबल पाहून हा भागाकार तुम्हाला सोडवायचा आहे. भागाकार म्हणजे काय? भाग करणे. कोणत्याही वस्तूचे समान भाग करणे यालाच भागाकार असं म्हणतात. आता भागाकाराचं दुसरं नाव आहे वजाबाकी. वजाबाकी कसं काय? कारण की एका संख्येतून एक संख्या वारंवार वजा करणे म्हणजे भागाकार. आता हे तुम्हाला मी वस्तुरूपात दाखवणार आहे. आता तुम्ही एक गणित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि सोडवा. आता हे गणित कसं आहे बघा, 8/2 हे आहे भागाकाराचं चिन्ह. आता आपण कसं लिहिणार आहेत हे भागाकाराचं आपल्याला करता येत नाही. भागाकार करण्यासाठी आपल्याला वेगळी मांडणी करावी लागते. असा हा गोल काढायचा आणि त्याच्यावरती आडवी रेष मारायची. आता बाहेर कोणतं लिहिणार आणि मध्ये कोणतं करणार? ज्या संख्येचे भाग करायचे तर आपल्याला ती संख्या मध्ये घ्यायची आणि जेवढे भाग करायचे आहेत ती संख्या आपण बाहेर घेणार आहोत. ही झाली भागाकाराची मांडणी. तर 2चा पाढा आपल्याला 8 पर्यंत मोजायचा आहे. म्हणजे भागाकार करता येण्यासाठी तुम्हाला पाढे येणं खूप खूप आवश्यक आहे. तर 2चा पाढा आपल्याला म्हणायचा आहे. कुठपर्यंत म्हणायचा आहे? 8 पर्यंत. 2चा पाढा 8 पर्यंत म्हणायचा. ब्रेक लावता आला भागाकाराला. पाढा म्हणत पुढे जायचं नाही. थांबता आलं भागाकाराला. आता 2चा पाढा आपल्याला 8 पर्यंतच मोजायचा आहे. बेक बे, 2 4, 3 6, 4 8. 8 आलं, ब्रेक लावला. 8 आला, इथं मी ब्रेक लावला. किती भाग झाले बघा आता? 1 2 3 4. जेवढे भाग झाले तेवढे वर लिहिणार आहेत आपण. आता भागाकार म्हणजे वारंवार केलेली बेरीज, तुम्हाला माहिती ना. म्हणून आपण भागाकार म्हणजे वारंवार केलेली वजाबाकी, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून आता मी इथे काय करणार, 8 मधून 8 वजा केले. 8 मधून 8 वजा केले, वजाबाकी किती आली? 0. 8 मधून 8 गेले 0. आता ही झाली भागाकाराची रचना. भागाकार कसा करायचा हे अशा पद्धतीने आपल्याला भागाकार करायचा आहे. मी तुम्हाला आत्ताच काय म्हणलं होतं, भागाकार म्हणजे वारंवार केलेली बेरीज. आता मी किती करणार? 2 भाग करायचे म्हणून 2 वस्तू घेतल्या, ह्या दोघांमध्ये वाटल्या. 2 वस्तू घेतल्या, दोघात वाटल्या. 2 वस्तू घेतल्या, दोघात वाटल्या. 2 वस्तू घेतल्या, दोघात वाटल्या. आता प्रत्येकाच्या वाट्याला किती वस्तू आल्या बघा? 1 2 3 4. किती भाग झाले? 2 ह्याचे 4 भाग झाले. 2 भाग केले आपण. किती वस्तूचे? 8 वस्तूचे. प्रत्येक भागामध्ये किती आलं? 1 2 3 4. शिल्लक किती राहिले इथं? शिल्लक किती राहिले? 0. म्हणून याला म्हणायचं बाकी. हे आहे मध्ये जे लिहितो त्याला आपण म्हणणार भाज्य. जेवढे भाग केले त्याला काय म्हणणार? भाजक. जेवढे भाग झाले, प्रत्येक भागामध्ये जेवढे आलं त्याला म्हणणार आपण भागाकार. तर मुलांना दुसरा भागाकार आहे आपला 10/2. त्याची मांडणी कशा करणार आपण? जेवढे भाग करायची ती संख्या आपण मध्ये घेतली. ज्याचे भाग करायची ती संख्या मध्ये घेतली, जेवढे भाग करायची ती संख्या आपण बाहेर घेतलेली आहे. 10/2. आता 2चा पाढा आपल्याला 10 पर्यंत मोजायचा आहे. 2चा पाढा 10 पर्यंत मोजायचा आहे. बोट काढायचे. बेक बे, 2 4, 3 6, 4 8, 5 10, 5 10. 10 पर्यंतच मोजायचे. म्हणून मी इथं काय ठेवलं? ब्रेक लावला. ब्रेक लावला म्हणजे इथं मी अंगठा ठेवला. आता किती भाग झाले बघा आता? 1 2 3 4 5. 5 10 म्हणून मी इथं लिहिले 5. आता भागाकार म्हणजे काय? वारंवार केलेली वजाबाकी. म्हणून आपण इथं करणार आहोत वजाबाकी. 5 10. इथं मी लिहिले 10. 10 मधून 10 गेले, 0 राहिले. किती राहिले? 0. आता हाच भागाकार आपण पाहणार आहोत. आता 2
भाग करायचे आपल्याला. 2 वस्तू घेतल्या मी. 10तून 2 गेले 8 राहिले. 8 मधून 2 गेले 6 राहिले. 6 मधून 2 गेले 4 राहिले. 4 मधून 2 गेले 2 राहिले. आणि 2 मधून 2 गेले 0 राहिले. म्हणजे आता एका भागामध्ये किती वस्तू आल्या बघू आपण. 1 2 3 4. 1 2 3 4 5. एका भागामध्ये किती वस्तू आल्या? 5. किती वस्तू आल्या? 5. किती भाग केले होते आपण? 2. किती वस्तूचे भाग केले होते? 10 वस्तूंचे भाग केले होते. आता शिल्लक किती राहिले? 0. शिल्लक किती राहिले? 0. ओके. तर मुलांना पुढचा भागाकार आहे आपला 15 भागिले 5. 15 भागिले 5. कशाचे भाग करायचे? 15चे, म्हणून मध्ये घेतलं. किती भाग करायचे? 5. 15 भागिले 5. आता आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा 5चा पाडा 15 पर्यंत मोजायचा. 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15. त्रिक 15. 15 आले म्हणून मी ब्रेक लावला म्हणजे इथं मी अंगठा ठेवलेला आहे. म्हणजे आता बघा किती आले भाग झाले मग? 1 2 3. 3. आता भागाकार म्हणजे वारंवार केलेली वजाबाकी, म्हणून 5 त्रिक 15. 15 मधून 15 गेले, किती राहिले? 0. हे झाले भागाकाराची रचना. तुम्हाला एक एक गणित लिहून घ्यायचे आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये हे गणित सोडवायचं आहे. एकदा सर्व गणित लिहून घेऊ नका. एक एक गणित लिहून घ्या आणि ते सोडवायचे तुम्हाला. आता हे जे भागाकार केलेला आहे मी तुम्हाला तर वस्तू रूपामध्ये दाखवते. हे बघा, आता मी 15 वस्तू इथं घेतलेल्या होत्या. आता ह्या 15 वस्तूतल्या मी 5 वस्तू काढून घेतल्या. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. अजून 5 वस्तू घेतल्या मी. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. पुन्हा 5 मी वजा केले त्याच्यातून. 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. आता प्रत्येक भागामध्ये किती आलेले बघा? 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. प्रत्येकाला समान 3 3 वस्तू मिळालेल्या आहेत. प्रत्येकाला समान 3 3 वस्तू मिळालेल्या आहेत. आता बघा किती वस्तू मिळाल्या प्रत्येकाला? 3. सगळ्या वस्तू किती होत्या? 15. किती भाग केले आपण? 1 2 3 4 5. शिल्लक किती राहिले? 0. हे झाला आपला भागाकार. म्हणजे प्रत्येक वेळेला मी 5 5 कमी केले, 5 5 वस्तू कमी केल्या. तर मुलांनो, चौथं गणित आहे आपलं 18 भागिले 3. तर आता आपल्याला 18 मध्ये लिहायचे, कारण की 18चे आपल्याला भाग करायचे आहेत. किती भाग करायचे आहेत? 3 भाग करायचे आहेत, म्हणून आपण हे 3 बाहेर लिहिलेले आहेत. आता 3चा पाडा आपल्याला 18 पर्यंत मोजायचे. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 संग 18 ब्रेक. किती मोजले आपण? 1 2 3 4 5 6. 3चा पाडा आपण 6 पर्यंत मोजलेला आहे. 3 सख 18. आता 18 मधून 18 गेले, किती राहिले? 8 0 0. 8 मधून 1 गेला, 1 मधून 1 गेला, 0 राहिला. 8 मधून 8 गेले, 0 राहिले. आता हीच गणित आपण संख्या रूपात वस्तू रूपात पाहणार आहोत. आता मी किती भाग घेतलेले आहेत? हे 18 भाग घेतलेले आहेत. किती भाग घेतलेले आहेत? 18. मला याचे ह्या 18 वस्तूंचे 3 भागामध्ये वाटणी करायची. 1 2 3. 3 भागामध्ये किती भाग करायची आहे? वाटणी करायची आहे मला. तर आता मी याच्यातून 3 3 वस्तू वजा करणार आहे. 3 3 वस्तू वजा करणार आहे. चला, एकदा 3 वस्तू मी कमी केल्या, दुसऱ्यांदा वजा केल्या. 1 2 3. तिसऱ्यांदा वजा केल्या. 1 2 3. चौथ्यांदा वजा केल्या. 1 2 3. पाचव्या वेळेस वजा केल्या. आणि आता 6व्या वेळेस वजा केलेत. 1 2 3. आता प्रत्येक भागाला किती आलेला आहे वाटणी पाहू आपण. एका भागामध्ये किती गेले वाटून? 1 2 3 4
5, 6. एका भागामध्ये किती वाटून आले? 6. प्रत्येक वाटणीला किती आलं? 6. आता शिल्लक किती राहिले रे? शिल्लक किती राहिले? 0. किती शिल्लक राहिले? 0. भाज्य, भाजक, भागाकार आणि हे आहे बाकी. तर मुलांनो, पुढचा भागाकार आहे आपला 16 भागिले 4. आता आपल्याला 16चे भाग करायचे. आता मांडणी करू गणिताची. अशी मांडणी करायची. जेवढ्या कुणाचे भाग करायचे आपल्याला? 16चे. किती भाग करायचे आहेत? 4. आता आपल्याला काय करावं लागेल? 16चे 4 भाग करण्यासाठी 4चा पाडा मोजावा लागेल. कुठपर्यंत? 16 पर्यंत. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16. 4 चौक 16. कुठपर्यंत पाडा मोजला आपण 4चा? 1 2 3 4. 4 चौक 16. 16 मधून 16 गेले, किती राहिले? 6 मधून 6 गेले, 0 राहिले. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. हे झाले आपली भागाकाराची मांडणी. 4चा पाडा आपण 16 पर्यंत मोजला. कुठपर्यंत मोजला? 4 पर्यंत. आणि 16 मधून 16ची आपण वजाबाकी केलेली. हे झाला भाज्य, भाजक, भागाकार आणि ही झाली बाकी. आता आपण हे वस्तू रूपात करणार आहोत. आता इथं मी सगळ्या वस्तू किती घेतलेल्या आहेत बघा? 16 वस्तू घेतलेल्या आहेत. ह्या चकत्या मी किती घेतलेल्या आहेत? 16. आता मी ह्या 16चे 4 प्रमाणे वजाबाकी करणार आहे. आता 16 मधून 4 मी वजा केले. 1 2 3 4. 16तून 4 गेले, 12 राहिले. आता 12तून पुन्हा एकदा मी 4 वजा करणार आहे. 1 2 3 4. 12तून 4 गेले, 8 राहिले. आता पुन्हा एकदा मी 4 वजा केले. 1 2 3 4. तिसऱ्यांदा मी 4 वजा करायले बघा. किती वेळेस? तिसऱ्या वेळेस. 1 2 3 4. आता मी चौथ्या वेळेला 4 वजा करायले. 1 2 3 4. आता प्रत्येक भागामध्ये किती आलं बघू आपण. प्रत्येक भागामध्ये 1 2 3 4. हे 4 कुठे आहेत रे? इथं आहेत. हे 4 कुठे आहेत? इथं आहेत. म्हणजे 16चे समान 4 भाग केले तर प्रत्येक भागामध्ये किती आलेला आहे? 4. 16चे 4 समान भाग केले तर प्रत्येक भागाला किती वाटणीला आलं? 4 आलं. 4ची मी 16 मधून 4 वेळेस वजाबाकी केली तर वजाबाकी किती आली? आपली भागाकार किती आला? 0. शिल्लक किती आहे? 0. ह्या सगळ्या वस्तू किती आहेत? 16. त्याचे भाग किती केले मी? 4. भाग किती केले? 4. प्रत्येक भागामध्ये किती वस्तू आल्या? 1 2 3 4. आणि शिल्लक किती राहिले? 0. पुढचा भागाकार आहे मुलांनो 21 भागिले 3. 21चे आपल्याला 3 समान भाग करायचे. 21चे समान भाग करायचे म्हणून आपण 21 मध्ये लिहिणार आहोत. जेवढे समान भाग करायचे ती संख्या आपण बाहेर लिहिणार आहोत. आता आपल्याला 3चा पाडा 21 पर्यंत मोजायचा आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21. ब्रेक ब्रेक. आता किती पर्यंत मोजलाय आपण? 1 2 3 4 5 6 7. 3चा पाडा आपण 7 पर्यंत मोजलेला आहे. 3 7 21. 21 मधून 21 गेले, किती राहिले बघा. आता 1 मधून 1 गेला, 0. 2 मधून 2 गेले, 0. आता जो मध्ये लिहिलेले आता हे 21 मी चकत्या घेतलेल्या आहेत. 21 काय केलेले आहेत? चकत्या घेतलेले आहेत. ह्या 21 चकत्याची मला किती भाग करायचे आहेत? 3. 1 2 3. आता आपण भाग करून बघूयात आणि प्रत्येक भागाला वाटणीला किती हिस्सा येईल हे पाहूयात. मी पहिल्या वेळेस 3 घेतलेले आहेत. पहिल्या वेळेस 3 वजा केले. दुसऱ्या वेळेस मी याच्यातून 3 वजा केले. तिसऱ्या वेळेस मी याच्यातून 3 वजा केले. चौथ्या वेळेस याच्यातून मी 3 वजा केले. 5व्या वेळेस मी याच्यातून 3 वजा केले. 6व्या वेळेस मी याच्यातून 3 वजा केले. आणि 7व्या वेळेस मी याच्यातून 3 वजा केलेले. तर आता पाहू प्रत्येकाचा भाग किती झाले. प्रत्येक भागामध्ये किती आलेले आहेत? 1 2 3 4 5 6 7.
प्रत्येक भागाला किती आलेले आहेत 7. म्हणजे भागाकार किती आला आपला 7. आणि बाकी किती राहिली, बाकी म्हणजे शिल्लक किती राहिलेले 0. शिल्लक किती राहिले 0. म्हणजे भाज्य 21, भाजक 3, भागाकार 7 आणि बाकी 0. पुढचा आपला भागाकार आहे 12 भागिले 4. 12 भागिले 4. आता इथे बघा मी इथे लिहिले आहेत. कशाचे भाग करायचे आपल्याला 12चे. किती भाग करायचे 4. 12चे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. तर आता 4चा पाडा आपल्याला 12 पर्यंत मोजायचा आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक ब्रेक 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 माग 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 माग. 4 1 4, 4 2 8, 4 3 12 ब्रेक. पुढे चालले होते, पुढे गेले की गुणाकार भागाकार चुकला. पुढे नाही जायचं. ब्रेक इधर लगाने का, इधर 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 ब्रेक लगाया. 4 भागिले 12, 12 भागिले 4, 4 1 4, 4 2 8, 4 3 12. आता त्रिक कुठे लिहिणार मी, इथं त्रिक इथं. 4 त्रिक 12, 12 मधून 12 वजा केले. 12 मधून 12 गेले, किती राहिले बघा आता. 2 मधून 2 गेले 0, 1 मधून 1 गेला 0. आता हे मी किती वस्तू घेतलेल्या आहेत, 12 वस्तू घेतलेल्या आहेत. ह्या 12 वस्तूचे मला किती भाग करायचे रे, 1 2 3 4. ह्या 12 वस्तूचे मला किती भाग करायचे 4. आता मी ह्याच्यातून 4 4 वजा करणार आहे. आता पहिल्या वेळेस मी 4 याच्यातून कमी केले. दुसऱ्या वेळेस 4 वजा केले. आणि तिसऱ्या वेळेस हे मी 4 वजा केलेले. म्हणजे प्रत्येक भागाला किती वाटणी आली बघू आता. 12चे आपण 4 भाग केले. 12चे आपण 4 भाग केले. एका भागामध्ये किती आले वाटून, 1 2 3. एका भागामध्ये किती वाटून आले 3. बाकी किती शिल्लक किती राहिलेला आहे 0. शिल्लक इथं राहिलेले आहेत का, नाही. मग इथे किती राहिले 0. भाज्य, भाजक, भागाकार आणि हे बाकी. तर मुलांना पुढचा भागाकार आहे आपला 16 भागिले 8. 16 भागिले 8. कशाचे भाग करायचेत आपल्याला 16चे. किती भाग करायचेत 8 भाग करायचेत. किती भाग करायचे आहेत 8. तर आता आपण हा भागाकार करणार आहोत. आता ह्या 16 फुलांचे आपल्याला 8 भाग करायचे. तर आता आपण काय करणार, सर्वप्रथम 8चा पाडा आपल्याला 16 पर्यंत मोजायचा आहे. 8 1 8, 8 2 16 ब्रेक. किती आला भागाकार बघा. किती पर्यंत मोजला आपण 8चा पाडा 1 2. 8चा पाडा आपण 2 घरापर्यंत मोजला. 8 2 16. 16ला 16 वजा केले. 16 मधून 16 वजा केले. 6 मधून 6 गेले 0 राहिले. 1 मधून 1 गेला 0 राहिले. तर याच्यातले मी 8 फुलं घेतलेले आहेत. 8 वजा केलेले. आता हे 8 फुलं मी 8 भागांना वाटून टाकते. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. बरोबर 8 फुलं आलेले आहेत. आता मी अजून एकदा 8 फुलं घेणार ह्याच्यातून. मी पुन्हा एकदा 8 फुलं घेतलेली आहेत. आता प्रत्येक भागाला मी एक एक वाटणार. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. प्रत्येक भागाला मी किती फुल वाटलं, एक एक फुल वाटलेले. तर प्रत्येक भागाला किती आलेले वाटून फुलं 1 2 1 2 1 2 1 2 1 2. प्रत्येक भागाच्या वाटणीला किती फुलं आले 2. किती फुलं होते 16. त्याचे किती भाग केले मी 8. प्रत्येक भागाला वाटणीला किती फुलं आले 2. शिल्लक किती फुलं राहिले 0. भाज्य, भाजक, भागाकार आणि हे आहे बाकी. आता पुढचा भागाकार आहे बघा आपला 20 भागिले 5. तर 20 कशाचे भाग करायचे आपल्याला 20चे. किती भाग करायचे 5. 20चे किती भाग करायचे आहेत 5. तर आता आपल्याला 5चा पाडा 20 पर्यंत मोजायचा आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20 ब्रेक. 5 चौक 20 ब्रेक मारला. इथं मी हा अंगठा ठेवलेला आहे.
किती पाचचा पाडा कुठपर्यंत मोजला मी? 1 2 3 4, 4 पर्यंत मोजलेला आहे. 5 चोक 20. आता 20 मधून 20 वजा केले, किती राहिले बघा आता? 0 मधून 0 गेले, 0 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. 5 चोक 20. आता मी ह्या किती गोटे आहेत रे? हे गोळे किती आहेत? 20 गोळे आहेत. किती? आता मला ह्या गोळ्याचे किती भाग करायचे आहेत? 1 2 3 4 5. किती भाग करायचे आहेत? 5 भाग करायचे आहेत. आता मी ह्या 20 गोळ्यांचे 5 भाग करणार आहे. बघू आता प्रत्येक भागाला वाटणीला किती गोळे येणार. आता मी पहिल्यांदा 4 वजा करणार याच्यातून. 4 नाही, मी 5 भाग कमी करणार, कारण की मला 5 भाग करायचे आहेत. आता पहिल्यांदा मी काय केलं? 20 मधून 5 कमी केले. मी अजून एकदा दुसऱ्यांदा 5 वजा केले. मी तिसऱ्या वेळेस 5 वजा केले. मी चौथ्या वेळेला 5 वजा केलेले. वजा केले म्हणजे कमी केले. आता 20 गोळ्याचे मी 5 भाग केले, तर प्रत्येक गोळ्यामध्ये किती आले रे? प्रत्येक भागामध्ये किती गोळे आले? 1 2 3 4. प्रत्येक भागामध्ये किती गोळे आले? 4. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. प्रत्येक भागामध्ये किती गोळे आले? 4. किती गोळे शिल्लक राहिले? 0. भाज्य 20, भाजक 5, भागाकार 4 आणि बाकी 0. तर मुलांना पुढचा भागाकार आहे आपला 27 भागिले 3. आता 3चा पाडा आपल्याला 27 पर्यंत मोजायचे. 27 चे आपल्याला किती भाग करायचे? 3 भाग करायचे. तर 27 मी कुठे लिहिणार? मध्ये. किती भाग करायचे मला? 3. आता 3चा पाडा आपल्याला 27 पर्यंत मोजायचे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27. ब्रेक. तर 3चा पाडा कुठपर्यंत मोजला मी? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 घरापर्यंत 3चा पाडा मोजला तेव्हा मला 27 सापडलं. आता 3 9 27. 27 मधून 27 वजा केले, किती आले वजा? बाकी आपली 7 मधून 7 गेले, 0 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. तर आता मी हे 27 चकत्या घेतलेल्या आहेत. किती चकत्या घेतल्या? 27. आता ह्या 27 चकत्या मला 3 भागामध्ये वाटायच्यात. 3 समान भाग करायचे. कशाचे? ह्या 27 चकत्यांचे मला 3 समान भाग करायचे आहेत. चला आता मी 3 3 वेळेला ह्याची वजाबाकी करणार. मी पहिल्यांदा ह्याचे 3 भाग कमी केले. दुसऱ्या वेळेस 3 वस्तू कमी केल्या. तिसऱ्या वेळेस 3 वस्तू कमी केल्या. चौथ्या वेळेस 3 वस्तू कमी केल्या. तर 5व्या वेळेस 3 वस्तू कमी केल्या. 6व्या वेळेस मी 3 वस्तू कमी केल्या. 7व्या वेळेस 3 वस्तू कमी केलेल्या आहेत. आणि 8व्या वेळेस मी 3 वस्तू कमी केल्या. आणि शेवटी 9व्या वेळेस मी ह्या 3 वस्तू कमी केलेल्या आहेत. तर आता प्रत्येक भागाला किती वस्तू आल्या पाहू आपण. एका भागामध्ये वाटून किती वस्तू आल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 बरोबर उत्तर आलं का आपले? प्रत्येक भागाला किती वाटणीला आले? 9. 9 9 9 9 9 9 1 9 9 2 18 9 3 27. म्हणजे भाज्य 27, भाजक 3, भागाकार 9 आणि बाकी 0. पुढचा भागाकार आहे आपला 25 भागिले 5. 25 चे आपल्याला किती भाग करायचे? 5. कशाचे भाग करायचे? 25 चे. किती भाग करायचे? 5. आता 5चा पाडा आपल्याला 25 पर्यंत मोजायचा आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25. ब्रेक.
5चा पाडा कुठपर्यंत मोजला आपण? 1 2 3 4 5. 5 5 25. 25 मधून 25 वजा करायचे. 5 मधून 5 गेले, 0 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. आता इथं बघा मी 25 कांड्या घेतलेल्या आहेत. किती कांड्या घेतलेल्या आहेत? 25. आता ह्या 25 कांड्याचे मला 5 भाग करायचे. किती भाग करायचे? 5. 1 2 3 4 5. आता मी प्रत्येक वेळेस काय करणार आहे? याच्यातून 5 5 कांड्या वजा करणार आहे. हे बघा मी 5 कांड्या कमी केलेल्या आहेत. 1 2 3 4 आणि हे 5. मी दुसऱ्या वेळेस 5 वस्तू कमी केलेल्या आहेत. तर हे 5 वस्तू मी काढून ठेवते. मी तिसऱ्या वेळेस 5 वस्तू काढलेल्या आहेत. 1 2 3 4 आणि हे 5. मी चौथ्या वेळेस ह्या 5 वस्तू काढलेल्या आहेत. 1 2 3 4 आणि हे 5. मी 5व्या वेळेस ह्या 5 वस्तू काढलेल्या आहेत. 1 2 3 4 आणि 5. अशा पद्धतीने मी 25 वस्तूंचे 5 भाग केलेले आहेत. आता प्रत्येक भागात किती आलेले मोजू आपण. 1 2 3 4 5. प्रत्येक भागाला किती वाटून आले? 5. इथं 5 आहेत. इथं सुद्धा 5च आहेत बघा. 1 2 3 4 5. म्हणजे प्रत्येक भागाला 5 वस्तू आलेल्या आहेत. 25चे 5 भाग केले असता एका भागामध्ये 5 वस्तू आल्या आणि शिल्लक किती वस्तू राहिल्या? 0. भाज्य 25, भाजक 5, भागाकार 5 आणि बाकी 0. तर मुलांनो आता आपण वस्तू रूपामध्ये भागाकार पाहिलेला. आता शब्द रूपामध्ये भागाकार पाहणार आहोत. तर माझ्याकडे 32 मणी आहेत. किती मणी आहेत? 32 मणी. हे 32 मणी मला 8 माळांमध्ये समान ओवायचे. 32 मणी 8 माळांमध्ये मला समान, प्रत्येक माळेमध्ये सारखे मणी आले पाहिजेत असे ओवायचे. तर एका माळेमध्ये किती मणी बसतील? तर आता मी काय करणार? 8चा पाडा 32 पर्यंत मोजणार. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32. किती झाले? 8 चौक 32. 1 2 3 4. 8चा पाडा मी कुठपर्यंत मोजला? 4 पर्यंत मोजला. 8 चौक 32. 32 मधून 32 वजा केले आपण. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. 3 मधून 3 गेले, 0 राहिले. तर एका माळेमध्ये किती मणी बसतील? 4. 32 मणी मी 8 माळांमध्ये समान ओवले तर एका माळेमध्ये 4 मणी बसणार आहेत. भाज्य 32, भाजक 8, भागाकार 4 आणि बाकी 0. मुलांना पुढचं गणित आहे. मला 27 कोंबड्या आहेत माझ्याकडे आणि ह्या 27 कोंबड्या आमच्या आईने काय म्हणली? 9 खुराड्यामध्ये सारख्या कोंड. 27 कोंबड्या 9 खुराड्यामध्ये सारख्या कोंडायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक खुराड्यामध्ये मला सारख्या समान मापाच्या समान कोंबड्या ठेवायच्यात. प्रत्येक खुराड्यामध्ये सारख्याच कोंबड्या आल्या पाहिजेत. किती कोंबड्या आहेत? 27. किती खुराडे आहेत? 9. तर आता मला सारखे जर कोंडायचे असतील, कोंबड्या पकडायच्या असतील, तर मला काय करावं लागेल? 9चा पाडा 27 पर्यंत मोजावा लागेल. 9चा पाडा 27 पर्यंत मोजला. 9 1 9, 9 2 18, 9 3 27. 9 3 27. ब्रेक. त्रिक 1 2 3. त्रिकला 3 लिहिले इथं मी. 27 मधून 27 वजा केले. 7 मधून 7 गेले, 0 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. तर एका खुराड्यामध्ये किती कोंबड्या बसणार? 3. 27 कोंबड्या 9 खुराड्यामध्ये जर कोंडल्या तर प्रत्येक खुराड्यामध्ये 3 कोंबड्या बसतील. तर मुलांनो माझ्याकडे 49 अंडी आहेत. किती अंडी आहेत? 49 अंडी. हे 49 अंडी मला 7 मुलांना समान वाटायची आहेत. 49 अंडी मला 7 मुलांना समान वाटायची आहेत. समान वाटायची म्हणजे त्याचे समान भाग करायचे. किती भाग करायचे? 7 भाग करायचे. किती अंड्याचे? 49 अंड्याचे. तर मला इथं आता भागाकार करावा लागणार. तर सर्वप्रथम मी काय करणार? 7चा पाडा 49 पर्यंत मोजणार. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6
42 साती साती 49 ब्रेक. आता किती घरापर्यंत 7चा पाडा मोजला मी? 1 2 3 4 5 6 7. 7 घरापर्यंत मी 49चा पाडा मोजलेला आहे. 7चा पाडा 7 पर्यंत मोजला. साती साती 49. आता 49 मधून मी 49 काय केलेले आहेत? वजा केलेले आहेत. 9 मधून 9 गेले, 0 राहिले. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. म्हणजे प्रत्येक मुलाला किती अंडे येतील? 7 अंडे येतील. 7 मुलांना 7 अंडे, 49 अंडे 7 मुलांना वाटले तर प्रत्येक मुलाला 7 अंडे आलेले आहेत. आणि बाकी किती राहिलेली आपली? 0. भाज्य, भाजक, भागाकार आणि हे आहे आपलं बाकी. माझ्याकडे किती रुपये आहेत? 72. आणि मी काय केले? पेना घ्यायला गेले, दुकानामध्ये पेन घ्यायला गेले. तर मला पेन एक आवडली 8 रुपयाची. 8 रुपयाची एक पेन आवडली. माझ्याकडे होते 72 रुपये. तर मला 72 रुपयात किती पेन येतील? 72 रुपयामध्ये मला किती पेन भेटतील? तर आता एक पेन किती रुपयाची? 8 रुपयाची. किती रुपये आहेत? 72. तर 72 रुपयाच्या मला 8 पेना घ्यायच्या आहेत. सॉरी, 8 रुपयाची एक पेन घ्यायची. तर किती पेना येतील बघू आपण. 8चा पाडा 72 पर्यंत मोजला. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 45, 8 सख 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72 ब्रेक. 8 9 72. 9ला मी मारला ब्रेक. आता 72 मधून 72 मी वजा केलेले आहेत. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. 7 मधून 7 गेले, 0 राहिले. तर मला 8 रुपयाच्या किती पेना भेटतील? 9 पेना भेटतील. 72 रुपयामध्ये मला 8 रुपयाच्या 9 पेना भेटतील. तर भाज्य 72, भाजक 8, भागाकार 9 आणि बाकी आहे 0. मी दुकानामध्ये गेले आणि दुकानामध्ये मी जात असताना माझ्याकडे 30 रुपये होते. मग मी 30 रुपयाचे काय केले? पेन्सिल घेतले. मग एक पेन्सिल होती 5 रुपयाला. एक पेन्सिल होती 5 रुपयाला. माझ्याकडे होते 30 रुपये. तर मला 30 रुपयामध्ये 5 रुपयाच्या किती पेन्सिल येतील? सोपं आहे. मी 5चा पाडा 30 पर्यंत मोजणार. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 सख 30 ब्रेक. 1 2 3 4 5 6. किती पेन्सिल येतील? 6. 30 मधून 30 गेले, 0 राहिले. 5 सख 30. 30 मधून 30 गेले, किती राहिले? 0. 3 मधून 3 गेले, 0 राहिले. तर मला 30 रुपयामध्ये 5 रुपयाच्या 6 पेन्सिली भेटतील. तर मुलांनो, 24 रुपये मला 3 मुलांना समान वाटायचे. 24 रुपये 3 मुलांना समान वाटायचे. तर एका मुलाला किती रुपये भेटतील? तर मी काय करणार? 3चा पाडा आता 24 पर्यंत मोजणार. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24 ब्रेक. आता 3चा पाडा किती घरापर्यंत मोजला मी? 1 2 3 4 5 6 7 8. 3 8 24. आता 24 मधून 24 कमी केले म्हणजे वजा केले, किती राहिले बघू? 4 मधून 4 गेले, 0 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. 3 8 24. तर मी प्रत्येक मुलाला किती रुपये वाटणार? 8 रुपये. 24 रुपये मी 3 मुलांना वाटले तर प्रत्येक मुलाला किती रुपये आले? 8. प्रत्येक मुलाला किती रुपये आले? 8 रुपये आले. भाज्य 24, भाजक 3, भागाकार 8 आणि बाकी आहे 0. मी 20 रुपयामध्ये 20 रुपये घेऊन दुकानात गेले आणि मी 10 रुपयाच्या वह्या घेतल्या तिथं. 20 रुपयामध्ये 10 रुपयाच्या वह्या घेतल्या. तर मला किती वह्या भेटतील? सोपं आहे. मी 10चा पाडा 20 पर्यंत मोजणार. 10 1 10, 10 2 20 ब्रेक. आता 10 2 1 2 2 इथं लिहिले. 20 रुपयाला 20 रुपये माझे खर्चून गेले, कमी झाले ना. 20 रुपये खर्चून गेले, दुकानदाराला दिले मी. तर आता माझ्याकडे किती रुपये राहिले? 0. मला आता 10 रुपयामध्ये 20 रुपयामध्ये 10 रुपयाच्या किती वह्या भेटल्या? 2 वह्या भेटलेल्या आहेत. मला
24 झाडं 6 रांगामध्ये लावायचे. 24 झाडं 6 रांगामध्ये लावायचे. तर प्रत्येक रांगेमध्ये किती झाडं लावले जातील? आता 24 झाडं 6 रांगामध्ये लावायचे. तर आता मी काय करणार, 6चा पाढा 24 पर्यंत मोजणार. 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30. ब्रेक 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 पुढे गेली की गाडी. 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24. ब्रेक. पुढे गेली होती गाडी, गणित चुकत होतं ना. आता बघा 6चा पाढा कुठपर्यंत मोजला मी? 1 2 3 4. 6 चौक 24. 24 झाडं मी लावून टाकली. प्रत्येक रांगेमध्ये किती झाडं लावली? 4 लावली. मग 24च्या 24 झाडं लावून टाकली म्हणजे कमी झाली. कमी झाली म्हणून केली तर वजाबाकी. तर एका रांगेमध्ये झाडं किती बसतील? 4. किती रांगा आहेत? 6. झाडं किती आहेत? 24. आता माझ्याकडे झालं किती शिल्लक राहिली? 0. मी दुकानामध्ये 12 रुपये घेऊन गेले आणि 12 रुपये घेऊन गेले आणि मला इतके छान खोडलबर आवडले तिथलं. खोडायचे व पेन्सिलला लिहिलेलं आपण खोडतो की नाही, तसे खोडलबर खूप आवडले. पण एक खोडलबर होतं 6 रुपयाला. तर मला 12 रुपयामध्ये किती खोडलबर भेटतील? सोपं आहे. 6चा पाढा 12 पर्यंत मोजायचा. 6 एक 6, 6 दुनी 12. मग आता इथे मी किती लिहिणार? 2. 6 दुनी 12. 12 मधून 12 गेले, किती राहिले आता बघा बर? 2 मधून 2 गेले, 0 राहिले. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. तर मला 12 रुपयामध्ये 6 रुपयाच्या 2 खोडलबर भेटतील. आम्ही सगळ्या मैत्रिणी जमलो होतो. आमच्याकडे होते 18 चॉकलेट आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी होतो 9 मैत्रिणी होतो. 18 चॉकलेट होते. तर आम्हाला प्रत्येकाला वाटायला किती चॉकलेट येईल? मग 9चा पाढा 18 पर्यंत मोजला. 9 एक 9, 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18. आता प्रत्येकीला 2-2 चॉकलेट दिले. आमच्याकडे काही शिल्लक राहिले नाहीत. आता चॉकलेट आम्ही खाऊन संपवले. माझ्याकडे किती चॉकलेट राहिले? 0. 8 मधून 8 गेले 0, 1 मधून 1 गेला 0. 18 चॉकलेट 9 जणींनी खाल्ले. तर प्रत्येकीला 2-2 चॉकलेट आले आणि सगळे चॉकलेट खाऊन टाकले, संपून गेले. म्हणून किती चॉकलेट शिल्लक राहिले? 0.